नमस्कार मित्रांनो, जया माने यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्ही हा व्हिडिओ क्लिक करून पाहताय, त्यामुळे तुमचं मनापासून धन्यवाद। तर मित्रांनो, अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तर मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेतच असणार। तर मित्रांनो, एक विनंती होती, अजूनही आपल्या चॅनल काही म्हणावं तसं रनिंग नाही आहे, त्यामुळे मित्रांनो प्लीज कळकळीची विनंती आहे, थोडं चॅनल म्हणजे ह्याला व्हिडिओला शेअर करा, तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा मित्रांनो, तेवढीच विनंती आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आज आपला विषय असा असणार आहे की अजूनही समाजात अशी काही मुलं आहेत बिना लग्नाची, जी चांगली मुलं आहेत तरी त्यांचं लग्न होत नाही। का माहिती का? कारण का तर मुलीच्या आणि मुलींच्या घरच्यांच्या वाढत्या अपेक्षा। मुलगा खेड्यात राहतोय, नकार देणार लग्नाला, मुलीच्या अगोदर मुलीचे आई वडीलच नकार देतात, आमची मुलगी खेड्यात राहिलेली नाही आहे, आणि काय मुलगा शहरात राहतोय पण शेती नाही आहे, नकार देणार लग्नाला। मुलाचं कुटुंब मोठं आहे, जॉईंट फॅमिली आहे, तर नाही बाबा आमच्या मुलीला नाही जमणार एवढ्या सगळ्यांचं काम करायचं, तिला सवय नाही एवढ्या मोठ्या फॅमिलीची, लग्नाला नकार देणार। मुलगा बिझनेस करतोय, बापरे पुढे जाऊन बंद पडला तर काय करायचं, लग्नाला नकार देणार। मुलाला कमी पगार आहे, लग्नाला नकार देणार। तर मित्रांनो, ज्या ज्या कारणामुळे तुम्ही लग्नाला नकार देताय, मला सांगा असं काय गुणवैशिष्ट्य आहे आताच्या हल्लीच्या मुलींमध्ये? काही काही मुलींना चहा सुद्धा करता येत नाही। हो, मान्य आहे, आताच्या मुली खूप शिकलेल्या आहेत, हुशार आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, पण तुम्ही तिला तिच्याच तोलामोलाचा, तिच्या वरचा तुम्हाला जावाई शोधताय, बरोबर आहे, पण ते तसं तुम्हाला मिळत नाही। त्यामुळं या सगळ्यात काय होतं माहिती का, त्या मुलीचं वय निघून जातं, आणि याचं जास्त नुकसान कोणाला होतं माहिती का? जी चांगल्या स्वभावाची मुलं असतात, कमी पगाराची, चांगल्या विचाराची, निर्व्यसनी, या सर्वांना याचं खूप नुकसान होतं त्यांचं, कारण त्यांना एक छानसा जोडीदार हवा असतो। पण या मुलीच्या आई वडिलांची जी वेल सेट ही व्याख्या असते ना, त्यामध्ये हा मुलगा फिट बसत नाही, त्यामुळे ते लग्नाला नकार देत असतात। तर मित्रांनो, त्या मुलांना चांगला मुलगा बघा तुम्ही, आणि स्वभाव, प्रॉपर्टी नसली तरी चालेल, पण मुलाचा स्वभाव बघा आणि त्यांचं लग्न करून द्या। त्याही मुलाला एक त्याच्या जीवनामध्ये नवीन उमेद येईल, प्रेरणा मिळेल, आणि दोघा एकमेकाचं आयुष्य बदलून टाकतील। मित्रांनो, तुम्हाला असं वाटतं की माझी मुलगी मोठ्या घरात गेली पाहिजे, प्रॉपर्टी जास्त असली पाहिजे, तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, ज्या मोठ्या घरात ज्या मुली दिलेल्या असतात ते सुखी असतात का? कितीतरी गुन्हे दाखल आहेत, केसेस आहेत की या घरातल्या व्यक्तीनं असं मुलीवर अत्याचार केला, सुनेवर अत्याचार केला, असं झालं तसं झालं, कितीतरी केसेस आहेत, तुम्ही पाहताय ना, तरी तुम्ही का हट्ट धरून बसताय की माझ्या मुलीला मोठंच घर मिळालं पाहिजे? मुलीपेक्षा ना मुलींच्या घरच्यांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांचं एक स्टेटस महत्त्वाचं झालंय की आमचा जावई हा डॉक्टर असला पाहिजे, म्हणजे डॉक्टर आहे, आणि आमचा जावई इंजिनियर आहे, आमचा जावयाला लाखोचं पॅकेज आहे, आणि आमचा जावई खूप श्रीमंत आहे, हे त्यांचं एक स्टेटस ते जपण्याचा प्रयत्न करतात। तर हे किती बरोबर आहे तुम्हीच मला सांगा। तर मित्रांनो, पहिलाही लग्न ठरायची आणि ती लग्न आयुष्यभर टिकायची, पहिला फक्त माणसं आणि माणसांचा स्वभाव बघितला जायचा, पण आता शिक्षण, प्रॉपर्टी आणि पैसा एवढंच बघितलं जातं। त्यामुळं शिक्षण, प्रॉपर्टी आणि पैसा ह्याला महत्त्व दिलं जातं जास्त, त्यामुळं घटस्फोटाचं प्रमाणही जास्त वाढलं आहे आता। तर मित्रांनो, असं न करता आपल्या मुलीला योग्य वर तुम्ही द्यावा आणि लग्न करून तिचं द्यावा। तर मित्रांनो, मला असं वाटतं की भौतिक सुखापेक्षा मानसिक सुख, आधार आणि एकमेकांना समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं नात्यामध्ये। अपेक्षा ह्या तर कधीच संपत नाहीत आपल्या, त्याच्यामुळं मित्रांनो एकच सांगेन की प्रॉपर्टी कमी आहे म्हणून लग्नाला नकार न देता तर त्या मुलाचं गुण ते बघावं, त्या मुलाचं वागणूक, मुलाचं कॅरेक्टर कसं आहे ते बघावं, आणि तुम्ही लग्न करून द्यावं। मुलाला प्रॉपर्टी नाही म्हणून कधीच रिजेक्ट करू नका, कारण कधी कुणाचं आयुष्य बदलेल हे कोणीही सांगू शकत नाही।
धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो, लाईक करा आणि कमेंट करा.